तेव्हा कधीही जमिनीवरचे पाय आपले हलू द्यायचे नाही आहेत. परिस्थितीची जाणीव असली पाहिजे आणि मग अभ्यास करायचा. अभ्यास असा करायचा, द हाईट्स ऑफ ग्रेट मेन रीच्ड अँड केप्ट वेअर नॉट अटेन बाय सडन फ्लाईट, बट वाईल देअर कंपॅनियन्स वेअर स्लेप दे वेअर टॉयलिंग अपोर्ट्स इन द नाईट. जी उंची मोठी माणसं गाठतात ती थोरात साहेबांनी ज्यावेळेला 1978ला सुरुवात केली होती त्यावेळेला काय 100-150 सुद्धा विद्यार्थी नव्हते. आज 10,000 विद्यार्थी या कॅम्पसमध्ये आहेत. त्यावेळेला त्यांनी कष्ट केलेलं असतं, ते विजन असतं समोर, एक दूरदृष्टी असते आणि त्या दृष्टीनं त्यांनी पाऊल एक एक पाऊल टाकत पुढे गेलेले असतात. त्यावेळेला नियोजन अगेन मी चार्ज घेतलं. माझं नियोजन म्हणजे काय असतं थोडक्यात सांगतो. मी 11 जुलैला कोल्हापूर रेंजचा चार्ज घेतला. मी रोज आता IG झालोय म्हटल्यावर मी पहिल्यासारखं 24 तास काम करणार नाही आहे ठरवलं. आता SP मी कामाला लावेल, मी रोज 10 तास काम करेल. मग 10 तास मी रोज काम केलं तर किती कामाचे दिवस माझे 31 मार्चपर्यंत होतात. 790 करेक्ट दिवस होतात. 790 दिवस माझे इन्स्पेक्शन 5 जिल्ह्यात माझ्याकडे आहेत, तर 10 दिवस 10 तास प्रत्येकी असे 5 जिल्ह्यांची इन्स्पेक्शन केल्यानंतर किती दिवस होतात. मी रोज 2 तास नागरिकांना भेटण्यासाठी देईल तर ते किती तास होतात. मी 2 तास टपाल माझं रोजचं टपाल काढेल त्याच्यासाठी किती दिवस होतात. मी माझ्या अधिकाऱ्यांच्या मीटिंग्स रिव्ह्यूसाठी गेल ते 2-2 तास मी असे स्लॉट्स बनवले. तसे अभ्यासाचे सुद्धा मी ज्यावेळेला UPSCची तयारी करत होतो 4 तासाचा सकाळचा स्लॉट पहाटेचा, मी 3 वाजता उठायची सवय होती. अशी सवय इतरांनी पण प्रयत्न केला आणि नापास झालेत. अगेन मी सांगतो तुम्हाला ज्यावेळेला योग्य वाटते त्यावेळेला उठा आणि अभ्यासाचे 3 स्लॉट, सकाळचा 4 तासाचा, दुपारचा 4 तासाचा आणि संध्याकाळचा 4 तासाचा. मग दुपारच्या वेळेला मला झोप यायची तर मी त्यावेळेला मला जे कठीण विषय वाटतात ते मी त्यावेळेला घेणार नाही आहे. सकाळच्या फ्रेश स्लॉटमध्ये मी ते घेईल. ज्यावेळेला मला सोपे वाटतात ते मी दुपारच्या स्लॉटमध्ये घेईल. अभ्यासात सुद्धा 1 तास वरचा ग्राफ वाढत जातो, नंतर 2 तास स्टेबल राहतो आणि तिसऱ्या वेळेला खाली येतो. तर सायंटिफिकली मी अभ्यासाचं नियोजन तशा पद्धतीनं करेल. मी जास्तीत जास्त लिहील. माझी उत्तरं इतरांपेक्षा कशी वेगळी राहतील, कारण 5 उत्तरं 60-60 मार्कांची UPSCच्या 300 मार्कांच्या प्रश्नासाठी लिहावी लागतात. एक एसेचा पेपर असतो तो 3 तास बसून एकाच विषयावर 200 मार्कांचा एसे लिहावा लागतो. मग 3 तास एका विषयावर लिहायला किती आपल्याला अभ्यास असला पाहिजे किंवा किती ज्ञान असलं पाहिजे किंवा किती पद्धतीचं आपलं जजमेंट असलं पाहिजे, त्याचा लॉजिकल फ्लो कसा असला पाहिजे याची तयारी. कारण 2000 मार्कांची ती परीक्षा म्हणजे आतून बाहेरून किस काढते. तुमच्यातलं काही राहत नाही आहे. त्यातल्या सगळ्या गोष्टी 2 ऑप्शनल सब्जेक्ट्स, आता पॅटर्न कंप्लीट बदललेला आहे. त्यामुळे माझ्या वेळेच्या 2 ऑप्शनल सब्जेक्ट्स, 2 जनरल स्टडीजचे 300 मार्कांचे पेपर्स, एक एसेचा 200 मार्कांचा पेपर आणि मुलाखत शेवटी. असं व्यवस्थित फ्लो म्हणजे प्रिलिमिनरी एक्झामिनेशनमध्ये 5-6 लाख मुलं बसतात. त्यात 900 900 सगळे असतात. मग ते पहिल्या टप्प्यातनं निघून 50,000 येतात. मग 50,000 मुलांची साधारण मेन एक्झामिनेशन ही 2000 मार्कांची, आता 1750 मार्काची होते ती मेन एक्झामिनेशन. त्यातनं मग 300 मार्कांचा इंटरव्ह्यू, आता तो 250 मार्कांचा 275 मार्कांचा आहे. तो 3 टप्प्यातनं मग मेन एक्झामिनेशनमध्ये साधारण 2000 मुलं निघतात आणि म्हणजे पोस्ट असतील त्याच्या 2.5% टाइम्स. तर त्यातनं मग 750-800 फायनल लिस्टमध्ये येतात. त्यातले टॉपचे एक 70-80 IAS होतात. नंतरचे IPS किंवा IFS मध्ये प्रिफर करतात आपल्या प्रेफरन्सप्रमाणे, बॉडी पॅरामीटर्सप्रमाणे. नंतर IRS, रेल्वे सर्व्हिसेस, असे वेगवेगळे प्रेफरन्स, त्याचा प्लॅन. मग त्यातले काडरमध्ये नेमणूक होणं हे अजून सोन्याहून पिवळं. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याचं नियोजन त्या कॉलेजच्या असताना त्यावेळेला सुरुवात केलेली होती. ती आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये जायचं आहे त्याची पूर्ण माहिती करून घेणं आणि त्याच्याप्रमाणे नियोजन करणं. आज तर नेटवर तुम्हाला A to Z सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. मात्र आपली मुलं, मी आता एक सर्वे वाचत होतो, जगातला सर्वे येतो, 20,000 तास आजकाल 16 वर्षापर्यंत मुलं नेटवरती आहेत सर. त्या 20,000 तासामध्ये ते साधारण 15,000 मर्डर, 12,000 रेप आणि अप्रॉक्सिमेटली 1 लाख पोर्नोग्राफिक क्लिप पाहत आहेत. आणि याच्यामुळं ऑटोमॅटिक वेपन्सचा वापर, ड्रग्सचा वापर, एड्स, चाकूसुऱ्यांचा वापर शाळांमध्ये वाढलेला आहे. तर आपण कशा पद्धतीनं त्या व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियावरती कुठल्या संगतीमध्ये आहे. कारण मी 3 रेव पार्ट्यावरती रेड केलेले आहेत. मी पुण्याची इकडं तुम्हाला माहीत असेल, पण मुंबईमध्ये ओकवूड हॉटेलमध्ये क्रिकेटचे IPL प्लेयर्स वगैरे पकडले होते म्हणून खूप गदारोळ झालेला होता मुंबईमध्ये. खूप मला मोठ्या लीडिंग न्यूजपेपरनी 5 प्रश्न विचारले, मोठमोठी आर्टिकल्स लिहायच्या, नाईट लाईफवर तू हल्ला करणारा कोण वगैरे वगैरे.
पण ज्यावेळेला यांचे ब्लड आणि युरिन रिपोर्ट्स आले, त्यातल्या 98% मुलींच्या ब्लड युरिन्समध्ये अफीम, चरस, गांजा, कोकेन असे नाही, फ्लनिट्रेप्झेम सारखे, म्हणजे त्याला नायट्राईट बेस्ड ड्रग्ज म्हणतात, ज्याला डेट रेप म्हणतात, जे पबमध्ये गेल्यानंतर एक ड्रॉप थम्सअपच्या एखाद्या बाटलीमध्ये मिक्स केला आणि तो एखाद्या मुलीला दिला तर तिची मेमरी ब्लर होते. एक संडे नावाचा सिनेमा आलेला होता, संडे इज मिसिंग फ्रॉम द लाईफ ऑफ दॅट गर्ल, किंवा फॅशनमध्ये हा प्रकार दाखलेला होता. म्हणजे डेट रेप, डेटवर घेऊन जायचं आणि रेप करायचं, सकाळपर्यंत तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं असतं. त्यामुळं आपली जागरूकता, आपण कशा पद्धतीनं कुठल्या नेटवर कशा साईट्सवरती आहोत, कारण हे सगळं कम्युनिकेशन फेसबुकवरती झालेलं होतं, izratrans.com वेबसाईटवरती झालेलं होतं. इंटरनेटचं जे वर्ल्ड आहे ते खूप धोकादायक आहे. त्याच्यावर आपण सावध राहिलं पाहिजे, जपून असलं पाहिजे. आपले फोटो लोड करताना, विशेष करून लहान मुलांचे फोटो लोड करताना, मुलींचे फोटो लोड करताना आपण त्याच्या बाबतीत सावधानता बाळगली पाहिजे. यातल्या एक मुलगी माझ्या मित्राची होती, म्हणजे मी पार्टीमध्ये पकडलेली. नंतर मग कारवाई तर मी कायदेशीर सगळी केली, कुणाला काय सोडलं नाही आहे. आणि त्यानंतर मित्र माझ्याकडे तिला काउन्सिलिंगसाठी घेऊन आलेला होता. आणि तिला मी विचारलं, एक 18-19 वर्षाची मुलगी होती, की का करते बेटा तू हे, वाय डू यू डू धिस, म्हणजे काय त्यातनं तुला, म्हणजे सर अंकल आय कांट लिव्ह विदाउट इट. मिलियनेर बापाची मुलगी, पण ती म्हणते की मी ह्याच्याशिवाय जगू शकत नाही आहे. म्हणजे आयुष्यामध्ये धागडधिंगा, पब, डिस्कोमध्ये ड्रग्ज घेऊन नाचणं एवढंच आयुष्य आहे का? आयुष्याच्या स्टेजेस असतात. आयुष्य आपलं 20मधलं कसं आहे, 30मधलं कसं आहे, 40मधलं कसं आहे, 70 झाल्यानंतर आपल्याला एक समाधानाची सुरकुती ज्या वेळेला चेहऱ्यावरती कुणाची सेवा करून मिळेल ते कसं राहील, सगळ्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि सगळ्यात धोका जो जगभरामध्ये आहे तो नार्को टेररिझमचा आहे. म्हणजे टेररिझमसाठी नार्कोटिक्समधनं मिळालेले पैसे, म्हणजे गोल्डन क्रिसेंट आणि गोल्डन ट्रँगल हे तुम्ही कुठेतरी वाचलं असेल. म्हणजे पाकिस्तान, अफगाणिस्तान हा जो बेल्ट आहे तो गोल्डन क्रिसेंटचा, आणि थायलंड, म्यानमार, लाओस हा जो बेल्ट आहे तो गोल्डन ट्रँगलचा. यातनं जो ट्रेड ड्रग्सचा होतो तो $1000 बिलियन आहे. म्हणजे जगातल्या आयर्न अँड स्टीलच्या इंडस्ट्रीच्या टर्नओव्हरपेक्षा जास्त आहे. आणि त्याचे टार्गेट आहेत तुम्ही मुलं. मग आजकाल जे ट्रान्स फेस्टिवल, सनबर्न फेस्टिवल आणि सगळ्या गोष्टी ज्या होत असतात त्यातनं सावध राहिलं पाहिजे आपण. कारण त्या म्युझिक, कारण मी डॉल्बी सिस्टम का बंद केली, ते राक्षस उभा राहतात, त्यातनं सुद्धा आवाज जे निर्माण होतात ते 120-130 डेसिबलचे जे आवाज आहेत ते सर्वसामान्य माणूस कानानं ऐकू शकत नाही. त्याला एक तर दारू ढोसावी लागते किंवा ड्रग्ज घ्यावे लागते. ड्रग्ज घेतल्यानंतर ते कलर्स असतात, फ्लोरोसंट कलर्स, त्याला आपण टच करू शकतो. ते म्युझिक आपल्या कानामध्ये पिअर्स होताना आपल्याला जाणवत असतं. आणि स्पष्ट शब्दात सांगायचं तर शरीरासंबंधातला जो आनंद असतो तो काही तासासाठी त्या काही ड्रग्सच्या माध्यमातून मिळतो. पण त्यावेळेला तुमचं पूर्ण ब्रेन खोकला होतो, सिझलर होतो. त्याला सिझलर ड्रग असं म्हणतात. ॲम्फिटिमाइनचे डेरिव्हेटिव्ह आहेत, MDMA वगैरे, किंवा एक्स्टसीचे जे प्रकार आहेत, त्यातनं तुमची स्प्लिट पर्सनॅलिटी होते, सिझोफ्रेनिया ज्याला म्हणतो आपण. हे धोकादायक आहे. कारण मी 150 एकदा मी सगळे चेन स्नॅचर्स बोलवले होते मुंबईमध्ये ॲडिशनल कमिशनर असताना. का गुन्हे करतात? आणि त्यातले 90% मुलं ही ड्रग्सच्या आहारी गेलेली होती. मग एकदा त्या सर्व सेंट्रल नर्वस सिस्टमचा ताबा घेतला अशा एखाद्या व्यसनानी, म्हणजे आणि त्या वयात, ह्या ठराविक वयात, कारण 16व्या-17व्या वर्षीच हे सगळे संसर्ग होतात. म्हणजे झालं तर छत्रपती शिवाजींसारखं महान आणि मोठं तेजस्वी कार्य 16व्या वर्षीच त्यांनी सुरुवात केली होती. शंभू महादेवाच्या साक्षीनं स्वराज्याचं तोरण बांधलं होतं, त्याच वयात केलेली होतं. आणि वाट लागायला सुद्धा आयुष्याची तेच वय असतं. चांगला संसर्ग असेल तर चांगला संसर्ग त्याच वयामध्ये होतो, आणि वाईट सवयी लागल्या तर त्या निघत नाही, ते त्याच वयामध्ये होतात. पण तुमच्या आयुष्याचं सोनं करायचं आहे की माती करायची आहे? कारण हे वयच असं आहे की त्यावेळेला चकाकणारी गोष्ट, प्रत्येक गोष्ट ही सोन्यासारखी वाटत असते. ती कदाचित अणुकुचीदार काच असू शकते. ती काच कधी लागेल, त्याची कधी जखम होईल, ती जखम कधी चिघळेल, आणि तिचं कधी गँग्रीन होईल, आणि कधी आयुष्य उद्ध्वस्त होईल हे कळत नाही आहे. ट्रस्ट युअर सेल्फ. तुम्हाला काय करायचं हे पहिल्यांदा जाणून घ्या. हे खूप छान प्रार्थना आहे परमेश्वराची. गॉड ग्रँट मी द सिरेनिटी to accept the things which I cannot change, courage to change the things which I can, and wisdom to know the difference.
परमेश्वरा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो ते बदलण्याचं मला धैर्य दे, ज्या बदलू शकत नाही आहे ते स्वीकारण्याचं मला सामर्थ्य दे, आणि ज्या बदलू शकतो आणि ज्या बदलू शकत नाही आहे त्या दोन्हीमधला फरक ओळखण्याचं शहाणपण दे. ते शहाणपण खूप महत्त्वाचं आहे. शेवटचा प्रश्न मला लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथनी विचारलेला होता की विश्वास इस दुनिया में तुम क्यों आए हो. माझं मराठी माध्यम होतं, पण हिंदी, मराठी, इंग्लिश जसं जमेल तसं. कारण आयुष्यामध्ये 5 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. स्वतःवर विश्वास ठेवणं, नकारात्मक गोष्टीपासनं किंवा नकारात्मक माणसापासनं स्वतःला दूर ठेवणं, डोंट अफ्रेड टू गेट फेल, नापास अपयशी होण्याला न घाबरणं, स्वतःची झाकलेली मूठ 1.25 लाखाची ती सोडून देणं आणि इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स फेकून देणं, वर्क लाईक हेल, जे ज्यावेळेला पेन व्हायला लागते ना, ज्यावेळेला वेदना व्हायला लागते. ते मोहम्मद अलीचं कुठेतरी वाक्य मी वाचलेलं होतं की तू किती पुशअप्स काढतोस. म्हणजे मी पुशअप्स मोजतच नाही, ज्यावेळेला माझ्या वेदना सुरू होतात त्यावेळेला मी मोजायला सुरुवात करतो. त्यावेळेला पेन्स. The winning horse doesn't know why it runs. It runs due to beats and pains. Life is a race. God is your rider. And if you are getting beats and pains, then it's for sure that you are going to win the race. शर्यतीत जो घोडा पळतो ना, त्याला माहीत नसते तो का पळतोय. त्याला जे चटके, फटके, चापकाचे ओरखाडे मिळत असतात त्यामुळे तो पळत असतो. आणि जीवन ही अशीच एक शर्यत आहे. परमेश्वर हा तुमचा रायडर आहे. आणि जर तुम्हाला ते चटके आणि फटके मिळत असतील तर परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही ती शर्यत जिंकावी. तेव्हा ते चटके फटके मिळत आहेत का, तेव्हा आयुष्य प्लेन नाही आहे. वर्क लाईक हेल अँड गिव्ह समथिंग बॅक टू द सोसायटी. लास्ट, व्हेरी इम्पॉर्टंट. आपण कशासाठी आहे, काय आहे आणि आपण काय द्यायचं. जगातली 3 सगळ्यात सुंदर क्रियापद आहेत. टू लव्ह, टू हेल्प अँड टू सर्व. प्रेम करणं, मदत करणं आणि सेवा करणं. ज्या ज्या वेळेला शक्य आहे त्या गोष्टीसाठी आपण तडफडून पुढे गेलं पाहिजे. त्यातनं जे समाधान मिळतं ते आपल्या सेल्फिश मोटिव्ह किंवा मटेरियलिस्टिक किंवा भौतिक गोष्टीमधनं मिळत नाही. मी जी मुलाखतीत मला शेवटचा प्रश्न विचारला होता की विश्वास इस दुनिया में क्यों आहे, गोंधळून टाकणारा प्रश्न होता. UPSCचे त्यावेळेचे चेअरमन त्यांनी हा प्रश्न विचारलेला होता. मी तर स्वतःचं कर्तृत्व नाही, आई वडील मला घेऊन आले दुनियेमध्ये. पण मी त्यावेळेला त्यांना एक कविता मला आवडते सर, कदाचित ती माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट मी ठरू शकेल. आणि ती कविता मी नेहमी म्हणून दाखवतो. व्हेरी मिनिंगफुल पोएम, द पोएम ऑफ ला मांचा. युद्धातल्या सैनिकाची ती कविता आहे. टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम. जे अशक्य आहे ते स्वप्न मला पाहायचं आहे. टू फाईट द अनबीटेबल फो. ज्याचा कोणी पराभव करू शकत नाही त्याला जाऊन मला हरवायचं आहे. टू रन वे द ब्रेव डेअर नॉट टू गो. ज्या ठिकाणी कुणी जाण्याचं धाडस करत नाही तिथे जाऊन मला धावायचं आहे. टू ट्राय वेन युअर आर्म्स आर टू वेरी. माझे हात, पाय, बाहू, शरीर सगळं थकून गेलंय, त्यावेळेला मला तो एव्हरेस्ट समोर दिसतोय. तो एव्हरेस्ट गाठण्यासाठी मला एक एक पाऊल पुढे टाकायचं आहे. टू रीच दॅट अनरिचेबल स्टार. This is my quest to follow that star, no matter how hopeless, no matter how far. To fight for the right without questions, without pause. To be willing to march into the hell for heavenly cause. मला सत्यासाठी संघर्ष करायचा आहे. त्यावेळेला कोणताही प्रश्न विचारायचा नाही, कोणताही थांबा घ्यायचा नाही आहे. माझी नरकात जायचीही तयारी आहे, मात्र त्यासाठी असणारं कारण स्वर्गीय असलं पाहिजे. दॅट कॉज. त्या कवितेतल्या पुढच्या ओळी आहेत. आय विल बी ट्रू टू दॅट ग्लोरियस क्वेस्ट. माय हार्ट विल लाय पीसफुल अँड काम वेन आय एम लेट टू माय रेस्ट. अँड द वर्ल्ड विल बी बेटर फॉर दिस दॅट वन मॅन स्कॉन अँड कवर्ड विथ स्कार स्टील स्ट्रोव विथ हिज लास्ट आउन्स ऑफ करेज टू रीच दॅट अनरिचेबल स्टार. तो युद्धातला सैनिक ज्यावेळेला त्याच्या अंगावर जखमा असतील, त्या भळभळणाऱ्या जखमाबरोबर घेऊन त्या स्टारच्या, त्या ताऱ्याच्या दिशेनं तो ज्यावेळेला जाईल, त्या हौतात्म्याच्या दिशेनं तो जाईल, त्यावेळेला जग सगळं म्हणेल की येस, हा शेवटपर्यंत लढत राहिला, हा शेवटपर्यंत लढत राहिला, देशासाठी लढत राहिला, समाजासाठी लढत राहिला. कारण डिग्निटी, डेथ विथ डिग्निटी खूप महत्त्वाची आहे. आपला आयुष्याचा शेवट कसा होतो हा खूप महत्त्वाचा आहे. कारण आता उदाहरण देताना सुरुवातीला परिचय करून देताना 26/11 सांगितलं गेलं. 26/11च्या अगोदरची परिस्थिती, दरम्यानचे ते 60 तास आणि त्यानंतरचे 1.5 वर्ष मी मुंबईला बदलताना पाहिले आणि माझ्या आतमधनं जे बदल होत होते ते मी पाहिलेले आहेत.
माझी पत्नी बऱ्याचदा विचारते की तुम्ही एक ग्लॉक पिस्टल घेऊन बुलेट प्रूफ जॅकेट नसताना, कारण ते ऑड युद्ध होतं. कारण मी आणि माझा बॉडीगार्ड सुरुवातीला आम्ही दोघंच घुसलेलो होतो. 9:40 अतिरेकी 2 मुख्य दरवाजातनं आणि 2 नॉर्थ कोट गेटमधनं घुसले आणि 9:51 11व्या मिनिटाला मी आणि माझा बॉडीगार्ड अमित खेतले, ज्याला 3 गोळ्या लागल्या, दोघंजण आम्ही पाठीमागच्या स्विमिंग पूलच्या गेटमधनं आत घुसलो. 11व्या मिनिटाला आम्ही घुसलो. ज्यावेळेला खाली स्विमिंग पूलच्या एरियामध्ये 7-8 परकीय नागरिकांचे मृतदेह रक्ताच्या थरोळ्यात होते, त्यावेळेला खात्री होती की आपलाही इथंच एंड आहे, हीच आपली समाधी आहे. आतमध्ये 100% आपण जिवंत राहणार आहे, पण मारायचं किंवा मरायचं एवढंच ध्येय त्यावेळेला समोर होतं. त्यामुळे हात थरथरले नाहीत. एक खूप छान शेर कुठेतरी ऐकलेला होता की दुनिया में मिल जाएंगे आशिक कही, मगर वतन जैसा खूबसूरत सनम नहीं होगा. नोटों में लिपटकर सोने में समेटकर मरे हैं कई, मगर तिरंगे जैसा खूबसूरत कफन नहीं होगा. येस, दॅट डेथ विथ डिग्निटी, ते देशासाठी असणारं मरण, ते प्रत्येकाच्या भाग्यात नसते ना. कुठेतरी हार्ट अटॅकनं मरेल, ॲक्सिडेंट मरेल, कुठेतरी काहीतरी मरेल. दॅट अट्रॅक्ट्स, त्याचं आकर्षण वाटायला लागतं. ती स्पर्धा करताना वेगळी मजा असते. कारण ज्यावेळेला आतमध्ये क्रिस्टल हॉलच्या बाहेर 3 पाठमोरे अतिरेकी, म्हणजे त्यांच्याकडं प्रत्येकाकडं एक AK-47, 6 डबल मॅगझिन, म्हणजे एका मॅगझिनमध्ये 30 गोळ्या असतात, 550-650 AK-47चे राऊंड, एक ॲडिशनल पिस्टल, त्याचे 60 ते 100 राऊंड, 25 ग्रेनेड प्रत्येकाकडे. एक ग्रेनेड ब्लास्ट केला तर 25 मीटरच्या परिघातला माणूस मेला तरी पाहिजे किंवा जखमी झाला पाहिजे. आणि प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये 8 किलोचा RDXचा बॉम्ब, म्हणजे आपण जो पाहिला डोममध्ये, प्रत्येकाकडे एक. आणि असे 4 होते आणि आम्ही 2 जण होतो. माझ्याकडे ग्लॉक पिस्टल होती, जी कम्पॅरेटिव्हली चांगलं वेपन आहे. 18 गोळ्यांचे 2 मॅगझिन्स ग्लॉक पिस्टलमध्ये असतात आणि माझ्या बॉडीगार्डकडे साधी पिस्टल होती. म्हणजे तरी पण आम्ही एकदा ट्रिगर ओढला तर आमची एकच गोळी बाहेर पडणार आणि त्यांनी एकदा ट्रिगर ओढला तर 30 गोळ्या बाहेर पडणार, असा तो फरक होता. पण ज्यावेळेला क्रिस्टल हॉलच्या मध्ये लग्न सुरू होतं आणि त्याच्या बाहेर हे 3 पाठमोरी अतिरेकी सुनील कुडियादी, तिथला सिक्युरिटी चीफनं दाखवले आणि तिथं फ्रॅक्शन ऑफ सेकंड न गवतात बॅटल कॉक पोझिशनवर त्यांच्यावरती आम्ही फायरिंग करू शकलो, की ज्यात एक जखमी झाला आणि तिथनं ते पळाले, म्हणून तिथल्या हॉलमधल्या लग्नात अडकलेल्या लोकांचे जीव वाचले. ते क्रुशियल होतं. त्यावेळेला तो बाहेर गोंधळ अडकलो असतो, मला कोणी प्रश्न विचारले नसते, कारण माझ्या बुलेट प्रूफ जॅकेट नव्हतं, ॲडिशनल मॅन पॉवर येण्याची वाट पाहणं स्वाभाविक होतं. ज्या आतमधनं जो कॉल होता, कॉल फॉर द ड्युटी, कारण पहिल्यांदा ह्या फायरिंग नंतर 11:07 एकही राऊंड फायर झालेलं नाही. म्हणजे 1 तास 5 मिनिटं एकही राऊंड ताजमध्ये फायर झालेलं नाही. आम्ही सगळे मजले चेक केले साऊथ विंगचे. ताजचं विभाजन हे नॉर्थ विंग आणि साऊथ विंगमध्ये, जुन्या ताजमध्ये, जे काय महाभारत झालं ते जुन्या ताजमध्येच झालं. तर नॉर्थ विंगमध्ये ते पळून गेले आणि आम्ही साऊथ विंग चेक करून खाली आलो. 11:07 मात्र 2 ग्रेनेड ब्लास्ट त्यांनी केली, ज्यात शँडिलियर तुटून खाली आलं. आणि गेटवरती मी गेलो तर 2 मिसरूडनं फुटलेली 2 पोरं माझ्यासमोर अजून आली मदतीसाठी. SRPतले हे जवान समाधान मोरे आणि राहुल शिंदे. राहुल 21 वर्षाचा जवान शहीद झाला 2:45च्या गोळीबारामध्ये. यांच्याकडे तर 303 रायफली होत्या, 30-30 राऊंड होते. पण त्यांनाही आम्हाला, आमच्या छोट्याशा टीमला जाणीव करून दिली की देशासाठी मारायची किंवा मरायची अशी परत संधी येणार नाही आहे. परत आम्ही नॉर्थ विंगमध्ये घुसलो. परत 6व्या मजला लिफ्टनं घातला, तो पूर्ण चेक करून खाली आल्यानंतर लक्षात आलं की आपण CCTV रूममध्ये जाऊ. मग CCTV रूममधनं फायरिंग 2-3 राऊंड केल्यानंतर ते अतिरेकी 630 आणि 631 रूममधून बाहेर आले. याची माहिती त्यावेळेचे कमिशनर ऑफ पोलीस हसन गफूर आणि जॉईंट कमिशनर मारिया साहेबांना दिली आणि दोघांनी सांगितले की जोपर्यंत नेव्हल कमांडोज पोचत नाही तोपर्यंत थोपवून ठेवते, ऑन द वे आहेत. आणि त्यावेळेला उत्तर दिलं मी CPंना की सर, आम्ही जीव गेला तोपर्यंत आम्ही इथनं त्यांना खाली येऊ देणार नाही. 2:45 वाजेपर्यंत ती धुमश्चक्री आमची चालू राहिली. ज्या वेळेला ते खाली येण्याचा प्रयत्न करायचे, CCTV
कंट्रोलमध्ये आम्हाला ते त्यांना कळायचं नाही की आम्हाला कसं काय कळतंय. आम्ही बाहेर जाऊन त्यांच्यावर दोन चार राऊंड फायर करायचो. 2:45ला मात्र त्यांनी आमचं लोकेशन ओळखलं. पूर्ण ताज जे आहे ते लाकडी नक्षीकाम केलेलं सुंदर वास्तू असणारं हॉटेल, मोठे मोठे महागडे पेंटिंग्स. दुसऱ्या मजल्यावर त्यांनी ग्रेनेड ब्लास्ट 4थ्या मजल्यावरनं केले, कारण 2:45ला त्यांनी मोठा बॉम्ब डोममध्ये ब्लास्ट केला, ज्याच्यात आग आणि ज्वाळा तुम्हाला दिसायला TV वर पाहिले असतील तुम्ही. ग्रेनेड ब्लास्टमुळं पूर्ण मजला पेटला आणि आमच्या रूममध्ये आग आणि धूर दोन्ही यायला सुरुवात झाली. आता इथं जळून मरण्यापेक्षा बाहेर लढून मरू म्हणून आम्ही लाईन फॉर्मेशनमध्ये निघायला सुरुवात केली. वरून AK-47चा बस्ट त्याने आमच्या लाईन फॉर्मेशन केला. आमची लाईन तुटली, आमच्या गोळ्या कमी पडल्या. माझ्या बॉडीगार्डला 3 गोळ्या लागल्या, 2 पायामध्ये आणि 1 पोटाला चाटून गेलेली गोळी राहुलच्या पोटात लागली आणि राहुल त्या ठिकाणी धारातीर्थी पडला. मला आठवतंय मी 2 दिवसानंतर ज्यावेळेला राहुलचा शहीद झालेला देह आणायला गेलेलो होतो, त्यावेळेला रिगर मॉर्टिसनं शरीर ताट झालेलं होतं, युनिफॉर्म जळालेला होता, पण डोळे उघडे होते. खांद्यावरती रायफलचा बट होता, ट्रिगर गार्डमध्ये उंगली होती आणि संगीनवरच्या दिशेनं थेट रोखलेलं होतं आणि डोळे जणू बोलत होते की सर तुमच्या शब्दाला जागलो की नाही. एक 55 वर्षाचे एक 55 वर्षाचे अंमलदार तुकाराम ओंबाळे त्यांचं नाव, 5 गोळ्या पोटामध्ये घेतात काय AK-47च्या. एक लाठी घेऊन तो माणूस चढाई करून जातो कसाबवरती. 5 गोळ्या पोटात घेतल्या तरी पकड ढिली होत नाही आणि एक अतिरेकी जिवंत पकडला जातो. दिस इज मिरॅकल. न इज्जत दे, न अजमत दे, न सूरत दे, न सीरत दे, मेरे वतन के वास्ते अरब, मुझे मरने की सिर्फ हिम्मत दे. ही हिम्मत खूप महत्वाची आहे. उद्दिष्ट ठेवायचं आहे, स्वप्न ठेवायचं आहे आणि मार्गक्रमण करायचं आहे. निराश व्हायचं नाही आहे. सपोर्ट करायला तुम्हाला एवढी मोठी सिस्टम या ठिकाणी आहे. हे खूप छान कविता कुसुमाग्रजांची आहे. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहुणी, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहुनी, माहेर वाशिन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली, भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते नेले, आठवणीला डोळ्यामध्ये पाणी मात्र ठेवले, कारभारणीला घेऊन सरसंगी आता लढतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोत सर मला जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. दॅट फायटिंग स्पिरिट. दॅट इज द फायटिंग स्पिरिट जे तुमच्या वयामध्ये छोट्या मोठ्या आव्हानांना, छोट्या मोठ्या अडचणींना, छोट्या छोट्या आक्रमणांना घाबरायचं नाही आहे. विपत्तीमध्ये मी भयभीत होणार नाही आहे हे मला माहीत आहे, मात्र त्याच्यासाठी माझ्याकडं लढण्याचं बळ दे, एवढंच देवाकडं मागायचं. दॅट स्पिरिट दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि ते मला वाटतंय लढण्यासाठी उद्युक्त करतं. ते त्याच वयामध्ये हालात के कदमों पर सिकंदर नहीं गिरता, टूटा कोई तारा तो जमी पर नहीं गिरता, गिरते हैं शौक से दरिया समंदर में लेकिन किसी दरिया में समंदर नहीं गिरता. ते तारे तुम्ही आहात, ते सिकंदर तुम्ही आहात, ते समंदर तुम्ही आहात. ती इन्स्टिंक्ट या वयामध्ये असते. आयुष्य डेफिनेशन बदलण्यासाठी आहे. रॉजर बॅनिस्टर, गांधीजी, मंडेला, एडिसन, नेम द बस, मदर तेरेसा, या सगळ्यांनी डेफिनेशन्स बदलल्या. आपल्याला आयुष्य त्यांच्या एवढंच मिळणार आहे, 70-80 वर्ष काय असेल ते. आपण कशाचे डेफिनेशन्स बदलणार आहे? मी काय बदल घडणार, मी परिवर्तन कसं करणार, आणि मला जो बदल अपेक्षित आहे तो माझ्यापासून मी सुरुवात करणार आहे का, हा विचार करण्याची आवश्यकता. आणि घाबरायचं नाही आहे, भ्यायचं नाही आहे, कशालाही भ्यायचं नाही आहे. खूप छान अब्राहम लिंकनचं पत्र आहे की जगात